बुवा गाडी चालवणार आहेत अलिबागसाठी आणि आपल्या पुढे संतोष बुवा बसलेले आहे, समीर बुवा पण आहे आणि मागे विशू बसलेला आहे, पाटील आहेत. नंबर काय गाडीचा? मोरे बुवा पण मोरे बुवा आणि रोहितच बुवा इकडे आहेत. MH43 BY आणि 2234. चला मोरे बुवा पण इकडे आहेत. चला तर आम्ही आता निघणार आहोत थोड्याच वेळात अलिबागसाठी. कॉफीसाठी समीर हे केलेलं आहे. मला कुरकुरे पाहिजे होते, अनिल बुवांना चहा पाहिजे होती म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे. बुवा आता काय कुरकुरे शोधतायत का? बाकी काहीच होत नसतंय. बर बुवा बुवा पहिला आता रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील अलिबागकडे रवाना होत आहोत. एक आमच्या मित्राचं छोटंसं गाव आहे मिठागर म्हणून, तिथे आम्ही भजनासाठी चाललेलो आहोत. बस सकाळची आपली इथे पाटील बुवांच्या घरी नेहरीचा कार्यक्रम. बुवा सकाळ सकाळ पाटील बुवांच्या घरी अनिल बुवांचे कार्यक्रम. समीर बुवा टेस्ट करून तर बघा. वा 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 सगळं ग्रुपला टाकू दे. खाण्यापासून बोलायचा कमी कर, खाऊन घे पहिला. काय तुमच्या पॅटर्न येऊन बसू का? प्रवास करायचा अजून बोलून ना जेवायचं सर्जन केलं. तुला टाइम जेवढा आम्ही जेवतो तोपर्यंत जेवायचं. जेवणच झाले का आता? हे असं कसं म्हणजे पद्धत आपल्याकडे पद्धत अशी नाश्त्याची पद्धत अशी की आपल्याकडे नाही बुवा का? आपल्याकडे अशी पद्धत नाही ना. सकाळी जाम नाश्ता करायचा, जेवण लेट झालं. सकाळी हरणासारखं खायचं, दुपारी हरणासारखं. आमच्या तिकडं नाश्ता म्हणजे पोहे किंवा शिरा भेटल. शिरा नसून कोकणामध्ये आता हे पूर्ण मला वाटतं जेवणच झालेलं आपलं. तू ब्लॉग बनवतेस ना, मग ते ना कोकणामध्ये नाश्त्यामध्ये शिरा पोहा भेटता, नाश्त्यामध्ये मच्छी फ्राय. मच्छीचं नाव कोणतं आहे पाटील बुवा? मच्छी असते काय मच्छी तेच माहिती नाही फक्त कोकणाला. ते फ्राय झाले आणि तळ्यातली ना मच्छी समुद्रातली. पाटील बुवा तुम्ही पण बसायचं. उद्या कुठं जायचं नाही, उद्या श्रीमंतांना जायचं. खाऊन बघा बुवा, कुठं जायचं उद्या? उपवासाने खाऊन बघा. म्हणजे पापड पाहिजे. काय होतं उपवास? घेऊन जाणार घरी एवढी फळं दाखवा. फळं बघू. वा हे बघा रोहिदास बुवा काय करते ते कळलं. बघा निकेल बुवा काय करते ते.
चव कशी आहे बुवा जामची? खूप छान. आमच्याकडे हे कोकणात जाम भेटणारच भेटणार. ही चुलत बहीण आहे. आपण आहोत आता अलिबाग मध्ये सातघर गावामध्ये. आमचे सभासद पाटील माऊली यांच्या घरी येऊन खूप सुंदर अशी न्यारी केलेली आहे. त्यानंतर जाम फळाचा आस्वाद घेत आहोत आणि गाडी रवाना होईल ती कोणत्या. आता डायरेक्ट आपल्याला कुठे जायचंय? आता आम्ही अलिबागकडे रवाना आहोत. आता डायरेक्ट आपण अलिबागकडे रवाना होणार आहे. तिथून काशीत बीच बर तिथून बोलायचं असं सगळं. बर मुलाकडे कारण का इकडून आम्हाला काही माहित नसल्यामुळे आम्ही काही ते बोलूच शकत नाही. आम्ही कोबड्या घेऊनच चालणार. आमचे बुवा असतील सगळं सांगतील तुम्हाला या व्हिडिओ मध्ये. आमचे रोहिदास बुवा आहेत. हा उर्फ संतूर पप्पा. हा आमच्या या बुवांचं नाव संतूर पप्पा नाव ठेवलेलं आहे. आदित्य बिर्ला कंपनीची कंपनी होती. ती आता यांनी घेतली, जिंदालालनी घेतली. जिंदालाल घेतली. तिथे मंदिर आहे. तिथून उजवीकडे गेल्यानंतर मुरुडला जातो, डावीकडून गेल्यानंतर रोहाला जातो. रोहा इथून 47 किलोमीटर आहे, 31 किलोमीटर. नमस्कार मित्रांनो, आम्ही रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आता हा समुद्राचा दिवसाचा आनंद घेत आहोत. या ठिकाणी आता थोडंसं मस्तपैकी छानपैकी पोहणार आहोत. त्याचबरोबर क्रिकेट देखील खेळणार आहोत. त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास म्हणून जंजिरा किल्ल्याकडे निघणार आहोत. जंजिरा किल्ल्यानंतर आम्ही संध्याकाळी आमच्या गावी मिठागर या ठिकाणी जाणार आहोत. त्या ठिकाणी सार्वजनिक श्री सत्यनारायणच्या पूजेनिमित्त आमची छत्रपती शिवराय भजन मंडळाची भजन सेवा आहे आणि ती आम्ही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी तुम्ही देखील हा वेगवेगळा व्हिडिओ आमच्या मित्र अमित कुराडे आणि या ठिकाणी ते केलेला आहे, त्यातून पाहून कोकणाचा आनंद आहे. आमच्या मुरुड तालुक्यातील या वेगवेगळ्या बीचचा या ठिकाणी आपण आनंद घेणार आहोत. चांगल्या पद्धतीने बघा. खूप छान शिवराय भजन मंडळ वाशी नवी मुंबई खास आलेलं आहे पिकनिकसाठी. मुरुड तालुका आणि काशीद ब्रिज, मुरुड तालुक्यातील काशीद ब्रिज या ठिकाणी फुल एन्जॉयमेंट करणार आहोत. खूप उत्साहाच्या सोबत आम्ही आलेलो आहोत. आमचा एक सभासद समुद्रामध्ये आणि आमच्या कॅमेरामन थोडासा बाईट घेताना थोडासा आणि लाटेबरोबर आमचा कॅमेरामॅन वाहत जाऊ नये. आम्ही तरी कोकणातील असलं तरी हा कॅमेरामनला या समुद्राचा काही अंदाज येत नाही. विशेष म्हणजे आमचा कॅमेरामॅन हा पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि त्या पद्धतीने त्याला इतकी भीती वाटतो की लाटेबरोबर खाली जातो. मी समुद्रात काय पण त्यांनी शाश्वती ठेवावी की आम्ही त्याला समुद्रातूनही बाहेर काढू. ये भाई संतोष भाऊ, तुम्हाला काय बोलायचं आहे? मला काही नाही बोलायचं. एकीकडे आमचे काही मित्र मस्तपैकी छानपैकी आनंद घेत आहेत पाहण्याचा. या ठिकाणी समुद्राच्या लाटेमध्ये छान पद्धतीने आंघोळ करत आहेत आमचे लक्ष्मण गोळे माऊली. यानंतर आमचे खरे क्रिकेटपटू या ठिकाणी मोरे बुवा माऊली आणि समीर माऊली या ठिकाणी दोघांचं आगमन
आगमन झालेलं आहे. अतिशय चांगले उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि या ठिकाणी आपलं छान पद्धतीने क्रिकेट देखील आम्ही खेळणार आहोत. त्यामुळे बरेचसे खेळाडू आमच्या आता अतिशय उत्साहात आहेत की तयारीत आहेत की आम्हाला चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायचं आहे. या ठिकाणी मी सेंचुरी मारणार आहे. सेंचुरी 20 बॉल सेंचुरी. माझा उजवा लेगच वाटलेला आहे. आज आम्ही इकडे क्रिकेटची लीग आम्ही भरवलेली आहे. छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या वतीनं आज सर्व इकडे स्पर्धक आज खेळाडू म्हणून इकडे आलेले आहेत आणि याच्यामध्ये निकेत शिगवण यांचे आज आम्ही दारुण पराभव करणार आहे. तर गोलंदाजी पहिला डबा पडला चुकून गेला तर एखादा जाईल असं कोण मारणार आहे. आउट समोर आणि भांडायचं नाही. पहिलं सांगतोय भांडायचं नाही. भांडायचं नाही. ते नावाचं जमीन अक्षरशः खरोखर इथे बॉल स्विंग होण्यासारखा आहे आणि खरोखर इथे चांगला आपण टाकला चेंडू आला ना निश्चितपणे खेळायला त्याला निश्चितपणे अवघड जाणार आहे. त्यामुळे मला तरी वाटतं ही पीच इतकी छान आहे ना की या ठिकाणी खेळावं असं मला तरी वाटतं. छत्रपती शिवराय भजन मंडळाची टीम नुकतीच आता मैदानात उतरलेली आहे. भर उन्हाच्या कणामध्ये हा मुखावरती सूर्य आलेला आहे. समुद्राच्या लाटा उसळलेल्या आहेत आणि अतिशय एक क्रिकेटपटू अतिशय म्हणजे खेळण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. त्यात एका टीमचे 2 भाग केलेले आहेत आणि आता 2 टीममध्ये हा सामना रंगणार आहे. भर उन्हामध्ये हा सामना रंगणार आहे काशीद बीचवरती. तर तुम्ही देखील हा सामना अत्यंत आवर्जून पाहावा. अटीतटीचा सामना असेल आणि निश्चितपणे या ठिकाणी हरजीत तर नक्कीच होणार आहे पण तरी देखील सामना पाहण्यास आपण विसरू नये. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू, दुसरा चेंडू ओव्हर किती तिसऱ्या ओव्हरचा सेकंडला चेंडू आणि हा अरे वा सुंदर अतिशय सुंदर. मित्रांनो आम्ही या ठिकाणी आता मुरुड जंजिरा या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज समोर दिसतोय तुम्हाला मुरुड जंजिरा बीच आहे आणि आम्ही आमचे सगळे मित्र छत्रपती शिवराय भजन मंडळाचे सगळेजण मित्र या ठिकाणी आज खास आवर्जून मुरुड जंजिरा बीचला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. समोर दिसणारा पद्मदुर्ग किल्ला आहे आणि या किल्ल्याकडे पाहताना असं वाटतं की महाराजांनी हा किल्ला कसा त्यावेळी उभा केला असेल आणि त्यानंतर आम्ही असंच त्या मार्गे राजपूर मार्गे जंजिरा किल्ल्याकडे जाणार आहोत आणि जंजिरा किल्ल्याचं बाह्यदर्शन करून आम्ही पुढे तसंच आगरतांड्यावरून मिठागरकडे रवाना होणार आहोत. तर अशा छोट्या छोट्या व्हिडिओ आमच्या अमोल कुराडे या मित्राने बनवलेले आहेत. आपण जो आहे हा पद्मदुर्ग किल्ला आहे. हा पद्मदुर्ग किल्ल्याचा इतिहास असा आहे की जंजिरा हा किल्ला हा एकमेव असा किल्ला आहे की तो महाराजांना घेता आला नाही आणि त्याच्यावर 2 वेळा मोहीम झालेली आहे परंतु ती दोन्ही वेळेची मोहीम अर्ध्यात फसल्यामुळे तो किल्ला महाराजांना फक्त एकमेव असा किल्ला आहे जो घेता नाही आला. मग त्यांच्या पश्चात संभाजी महाराजांनी किल्ल्याच्या माध्यमातून तो किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु तिकडच्या ज्या जंजिरा किल्ल्यावरची कलाल बांगडी नावाची जी तोफ आहे ती तोफेनं ज्या वेळेला आहे त्यांना सिद्धीला ज्या वेळेला हे समजलं त्यावेळेला त्यांनी त्या कलाल बांगडीने या किल्ल्याला तोफेचा मारा केला आणि त्या तोफेच्या मारामध्ये या किल्ल्याचे 3 तुकडे झालेले आहेत. ते अजून पण तिकडे गेल्यानंतर ना ते 3 तुकडे त्या किल्ल्यावरून जंजिरा किल्ल्यावरून दिसतात. असा आहे किल्ल्याचा इकडचा इतिहास आहे. तर आपण आता आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे मिठागरमध्ये.
गोपाळबाबा उतरलेले आहेत. फायनली आपण मिठागरमध्ये पोहोचलेलो आहोत बुवांच्या गावी. जय श्री हनुमान, जय श्री हनुमान. मंगलमूर्ति मारुति नंदन सकल मंगल मूलनिक. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा माऊली ईश्वरासी. पुंडलिक वरदा हरि जय